नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर भगवद्गीता अध्याय सारांश घेऊन येत आहे. भगवद्गीता अध्याय 13 क्षेत्रज्ञ योग. अध्यायाचा सारांश. भगवान श्रीकृष्ण सांगतात की ऋषी लोक शरीराला क्षेत्र म्हणतात आणि त्याच्या जाणणाऱ्यांना क्षेत्रज्ञ असे म्हणतात. श्लोक 1. मी सर्व क्षेत्रांना जाणणारा असा क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या ज्ञानालाच ज्ञान असे म्हणतात. क्षेत्र म्हणजे प्रकृती, इच्छा, द्वेष इत्यादी जो 24 तत्वांचा विस्तार आहे तो. श्लोक 5-6. गर्व आणि दंभ नसणे, अहिंसा, क्षमा, सरळपणा, पूर्ण मनाने गुरुची सेवा, स्वच्छता, बाह्य व आंतरिक, स्वतःवर नियंत्रण. श्लोक 7. उपभोगाच्या वस्तू विषयी उदासीनता, जीवनाचा दोषमय असे पाहणे. श्लोक 9. घर व कुटुंब याविषयी अनासक्त राहणे, मन सतत संतुलित ठेवणे. श्लोक 10. माझ्यावर एकांतिक भक्ती, एकाकी जीवन जगण्याची इच्छा, जगातील लोकांबाबत अनास्था. श्लोक 10. सतत संत वाङ्मयाच्या अभ्यासात असणे, देव ही एक जाणण्याची गोष्ट आहे असे विचार करणे, हे सर्व ज्ञान आहे. याविरुद्ध इतर सर्व अज्ञान आहे. भगवान कृष्ण आता ज्ञेय आहे हे अर्जुनाला समजावून सांगतात. श्लोक 12. तो सर्वत्र आहे. श्लोक 13. तो पाहतो, ऐकतो, पण तरीही तो इंद्रियाविना आहे व गुणांचा भोगता आहे. श्लोक 14. तो आपल्या ध्यानात येत नाही कारण की तो अतिसूक्ष्म आहे. श्लोक 15. तो अविभाज्य आहे व तोच एक जाणण्यास योग्य आहे. श्लोक 16. तो प्रकाशाचाही प्रकाश आहे. तो सर्वांच्या हृदयात आहे. श्लोक 17. हे सर्व जाणून घेऊन माझा भक्त मला येऊन मिळतो, प्राप्त करतो. श्लोक 18. प्रकृती आणि पुरुष हे अनादी आहेत. गुणांमुळं त्यात बदल होत असतो. श्लोक 19. प्रकृती ही विकारी व साधनांची निर्मिती करते, तर हा जीव हा आनंद आणि दुःख याचा भोगता आहे. श्लोक 20. पुरुष हा प्राकृतिक स्थित होऊन गुणांचा अनुभव घेतो, त्यामुळे जन्म होतो. श्लोक 21. आत्मा हा परमात्माच आहे. साक्षी, गुरु, आधार, अनुभव करता परमेश्वर सत्ताच आहे. श्लोक 22. ज्याला हे कळाले त्याचा पुनर्जन्म होणार नाही. श्लोक 23. काही जण त्याला ध्यान किंवा ज्ञान किंवा कर्माने जाणतात. श्लोक 24. इतर मंदबुद्धीचे लोक जे भगवंताचे ज्ञाते आहेत त्यांच्याकडून ऐकून व त्याचे अनुकरण करून परमेश्वर प्राप्त करतात. श्लोक 26. जो तो अविनाशी परमेश्वराचे वास्तव्य सर्व नाशवंत वस्तूमध्ये पाहतो त्याला खऱ्या अर्थाने परमेश्वराचे दर्शन होते. श्लोक 27. असे करण्याने म्हणजे समान रूपाने सर्वश्रेष्ठ भगवंतास सर्वाहून पाहून तो आत्महत्या करीत नाही व तो परम अवस्थेत पोहोचतो. श्लोक 28. सर्व क्रिया या प्राकृतिकच होतात, त्याचा करता परमेश्वर नाही. ज्याला हे कळले त्यालाच त्याचे खऱ्या अर्थाने ज्ञान होते. श्लोक 19. ज्या क्षणी माणसाला कळते की सर्वांचे मूळ परमेश्वरातच आहे त्यावेळी त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होते. श्लोक 30. तो परमेश्वर आपल्या शरीरात जरी असला तरी काहीही करत नाही. श्लोक 31. जसे ही पोकळी किंवा आकाश कुठल्याही घटनेने बदलत नाहीत तसेच आत्म्यात ही काहीही बदल होत नाही. श्लोक 32. जसे एकच सूर्य सर्व विश्वाला प्रकाश देतो तसे एकच आत्मा म्हणजेच परमात्मा क्षेत्राला प्रकाशित करतो. श्लोक 23. जे ज्ञानाच्या डोळ्याने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील फरक समजावून घेतात आणि प्रकृती आणि तिचे विकार व मोक्ष यातील फरक जाणतात ते भगवंतास प्राप्त होतात. श्लोक 34. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.